एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेच्या सभागृहात रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली। केवळ विरोधी पक्ष नव्हे तर राज्यभरातील शेतकरी वर्गातून कृषी मंत्री कोकाटे यांच्या या वर्तणुकीविषयी संताप व्यक्त करण्यात आला। त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। कोकाटे ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच त्यांचे कान टोचले होते, तरी त्यानंतरही रमीचं प्रकरण समोर आल्यानं अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। एवढंच नव्हे तर मंगळवारी कोकाटे यांचा कृषीमंत्री पदाचा राजीनामा होऊ शकतो असेही संकेत दिलेत। कोकाटे यांचा राजीनामा झाल्यास त्या ठिकाणी कोणाला संधी दिली जाईल याविषयी चर्चा सुरू झाल्यात। यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार आशुतोष काळे या दोन नावांची जोरदार चर्चा सुरू झाली। आमदार संग्राम जगताप यांना यापूर्वी शब्द दिलाय तर आमदार काळे यांनाही अजित पवारांकडून ग्रीन सिग्नलची अपेक्षा आहे। या दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते मंगळवारच्या घडामोडीकडे लक्ष ठेवून आहेत। तत्पूर्वीच अजित पवार हे विविध कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात येत असल्यानं राजकीय हालचाली वाढू लागल्यात। लॉबिंगचा प्रकारही सुरू असल्याचं कानावर येतंय। आमदार आशुतोष काळेंसाठी सासरे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे जावई संग्राम जगताप यांच्यासाठी सोधा पॅटर्न कामाला लागल्याची बोललं जात आहे। कोकाटे यांचा राजीनामा होणार आहेच, मात्र त्या जागेवर नगरला संधी मिळणार का, मिळालेच तर ते संग्राम जगताप की आशुतोष काळे की अन्य चेहरा समोर येऊ शकतो याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचली। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।